सो फ्रेंड्स, आज आपण बनवूया खूप स्पेशल भाजीच. जेव्हा पण तुमच्याकडे कोणी स्पेशल गेस्ट येणार असेल तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करू शकता. सो मी घेतले आहे इथे बॉईल करायसाठी अनियन, टमाटर, काजू, लसूण, अद्रक, काही खडे मसाले जसं कलमी, लवंग, मिरे, मोठी विलायची एक आणि थोडंसं आपण नटमग त्यामध्ये किसून टाकूया. आणि काजू घेतलेले आहे मी. ऑफकोर्स काजू करी करतोय आपण, तर काजू हे आवश्यकच आहे ग्रेव्हीमध्ये. सो हे सगळं आपण एक पाणी टाकून उकळून घेऊया. पाणी थोडं आटेपर्यंत. त्यामध्ये मी पॉटमध्ये घेते आहे 2 ते 3 विलायची. सो ते पण आपण बारीक करून घेऊया. आपला जो उकळलेला जे पेस्ट आपण ज्याची करणार आहोत कांदे टमाटरची. सो बघा आपलं सगळं उकळलेलं आहे आणि आता आपण याची पेस्ट करून घेऊया. सो हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता. सो बघा ही पेस्ट आपली आता तयार आहे. तर आता आपण देऊया भाजीला फोडणी. सो इथे अगोदर आपण कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेऊन त्यामध्ये 1 वाटी मी काजू घेतलेले आहे. सो ते आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात. सो मी इथे असे सगळेच काजू घेतलेले आहे. याची टेस्ट तुकड्या काजूंपेक्षा छान वाटते. सो इथे आपण काजूंना थोडं लालसर भाजून घेऊया. खूप छान वाटते ही भाजी. एकदा तुम्ही नक्की करून बघा. ही पूर्णपणे तुम्ही काजूची पण करू शकता, काजू करी म्हटलं तर. सो मी इथे 1.5 वाटी मखाणे घेतलेले आहे. सो ते पण आपण थोडंसं तूप टाकून भाजून घेऊयात. सो खूप छान वाटते ही मखाणे आणि काजूची भाजी तुम्ही नक्की करून बघा घरी. रेस्टॉरंटपेक्षा पण खूप छान होते घरीच ही भाजी. सो मी इथे आता 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आपला मसाला टाकून देऊ आणि छान त्याला शिजू देऊयात. सो मी पॉटचा पूर्ण मसाला जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती मी काढते आहे. सो आता आपण झाकून त्याला चांगलं शिजू दिलेलं आहे. सो आपला मसाला चांगला शिजलेला आहे. सो काय होते ना काजू असल्यामुळे पेस्टमध्ये तिखट कधी-कधी बरोबर शिजत नाही. सो मी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तिखट 2 ते 3 चम्मच तिखट आणि थोडी हळद टाकून त्याला पहिले शिजवून घेतलं तेलात आणि ते मी आता पेस्टमध्ये ॲड करते आहे. पण लक्षात ठेवा तेल खूप जास्त गरम नको व्हायला म्हणजे जेणेकरून आपलं तिखट हे जळून नको जायला. सो याची तुम्ही दक्षता नक्की घ्या. सो झालं आहे आपलं मसाला. तर आता आपण इथे मीठ ॲड करून घेऊ. 2 ते 2.5 चम्मच मी मीठ ॲड केलेलं आहे. बघा आपला मसाला किती छान शिजलेला आहे पेस्ट. सो आता आपण यामध्ये आपलं काजू ॲड करून घेऊयात. आणि अगदीच 2 मिनिटांनी आपण आपले मखाणे पण ॲड करून घेऊयात. सो याला थोडंसं 2 मिनटं शिजू दिल्यानंतर आपण गरम पाणी दुसऱ्या गंजामध्ये गरम पाणी करून घेऊयात आणि ते गरम पाणीच ॲड करूया. कधी पण भाजीमध्ये शक्यतो तुम्ही गरम पाणीच ॲड करायचं. सो इथे मी कसुरी मेथी क्रश करून टाकते आहे. त्याच्याने पण खूप छान टेस्ट येतो भाजीला. सो हे बघा मी गरम पाणी ॲड करते आहे भाजीमध्ये. मला ही भाजी खूप आवडते. तुम्ही पण ही भाजी नक्कीच एकदा करून बघा. सो आता हे भाजी आपण झाकून होऊ देऊयात. 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर बघा आपली भाजी छान झालेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. थोडंसं गूळ पावडर मी टाकते टेस्टसाठी आणि वरतून मी जी घरी बनवलेली क्रीम आहे ती ॲड करते. सो झाली आहे आपली भाजी. आता करूया आपण प्लेटिंग छानपैकी. सो त्यानंतर मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.